हे कॅमेरामन, ही पोज आणि हे गार्डनमध्ये मी कुणासोबत काळ तोंड करते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा ब्लॉग नक्की बघा. सो हाय हॅलो नमस्कार, वृषाली सत्पथे ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि एवढी मस्त झिपऱ्या सोडून का बसली आहे तर ह्याच्या मागचं कारण तुम्हाला लवकरात लवकर कळेलच. आणि ही बॅग कशासाठी भरली आहे आणि त्यामध्ये नवरीची चुनरी काय करते तर हे तुम्हाला लवकरात लवकर कळेल. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि मी निघाली आपली फटफटी घेऊन मस्त सन म्हणजे उन्हामुळं मी मस्त असं स्टोल आणि प्लस जर्किंग वगैरे घालून निघाली आहे. आणि हा अरे बापरे आवरून पण आली आहे. तर हा लुक माझा आहे शूटसाठी. आज माझं शूटिंग चालू आहे आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन मस्त कॅमेऱ्याची दर्शन घेऊन आपण आता निघालो आहे. आणि मस्त हे धूर आणि त्यात अवचिते सर मस्त असं काहीतरी क्रिएट करतात ते. हा माझा फर्स्ट हिरो आहे. आणि वा 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 ही रोमॅन्टिक पोज आणि गार्डनमध्ये हे बलून वा वा वा. असं दिवसा ढवळ्या बलून कधी पाहिलेत का तुम्ही गार्डनमध्ये? आणि हे शूटिंगमध्ये माझ्या आहे. तर आता ही पहिली पोज झालेली आहे. आणि सेकंड पोज मीन्स की आपण आता तू हिरोईन आहे म्हणून बोलली. कोण आई? ती आई नाव सांगते. आईला नाव सांगते. बापरे मी भिले. आता सांग आईला नाव सांग. बापरे सांग सांग आईला नाव सांग. आईला नाव विचार मला. अरे बापरे हिने माझ्यापेक्षा भारी लुक केलेला आहे आणि हीच हिरोईन पाहिजे होती. पण ठीक आहे चला क्युटी. आता ही प्रोसेस काय आहे? ही मशीन एवढ्या दिवसा ढवळा असं गार्डनमध्ये का लावली आहे? ह्या मशीनमधून धूर येतो आहे हे पाहिलं का तुम्ही? हा ग्रीन धूर आता आमचा रोमॅन्टिक सीनमध्ये, रोमॅन्टिक म्हणण्यापेक्षा जो सीन असेल मी तुम्हाला दाखवणारच आहे. रोमॅन्टिक तर नसणार आहे कारण अवचिते सरांना आता सुचत आहे काहीतरी, कारण धूर आलेला आहे. तर ह्या धुराच्या स्मोकमध्ये आता बघू आमचा कोणता सीन टाकते. तर चलो सन तर खूप वाढला होता पण ठीक आहे. आता ह्या धुराच्या मशनीला किती वेळेस फिरवणार आहेत आमच्या मागे काय माहिती. आता तुम्ही बघा. आणि मस्त अशी मी लुक तर करून थांबली. आता कशी दिसते नक्कीच कमेंट करा, कारण खूप दिवसानंतर असं सॉन्ग काहीतरी घेऊन येणार आहेत मी तुमच्यासमोर. आणि अवचिते सर बघतं ते आता रिटेकला किती ऐकून किती शिव्या खाव्या लागतील हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि आता मला पळायचा सीन आहे मस्त तो वाला गार्डनमध्ये. रिअल लाईफमध्ये जरी पळायचं सीन आलं तर मी एकच बोलते, मला उचलून पळावं लागेल. तर त्यामुळं मला कोण म्हणतच नाही की पळून चल, पण हे गाण्यामध्ये करावं लागते. तुम्ही बघताय आता. आणि मला खरंच खूप पळायचं टेन्शन आलं कारण पायामध्ये हिल होती. नशीब सगळ्यांसमोर माझा वाडा होऊ नये म्हणजे झालं. आणि त्यात मी फर्स्ट टाईम हिल्सवरती पळती आहे, म्हणजे अशी पळली आहे पण शूज वगैरे. आता हे बघा निघाले मस्त पळत. नशीब कॅमेरामनला धडक झाली नाही म्हणजे बरं आहे. आणि सगळ्यात घाणेरडी सवय म्हणजे माझी काय, कॅमेरामध्ये मी कशी दिसते आहे बघावं लागतं कारण 4 लोक मला बघणार आहेत. हिरोईन उद्या झालेच तर. सो मस्त आता तो सीन झालेला आहे. आणि आम्ही गिळायला बसलो कारण खूप दमले होते सगळेच आणि त्यात मीही दमले होते. आणि हा तिसरं चेंजिंग म्हणजेच तिसरा ड्रेस. आता तो दुसरा हिरो जो येणार आहे त्याच्यासोबत मला फ्लर्ट करायचं आहे. आणि हे जलाल सर आहेत. स्मार्ट. आणि त्यांनी माझा मेकअप केलेला आहे. मेकअप खरंच खूप सुंदर केलेला आहे. आणि ह्यांनी मेकअप केला आहे म्हणलं तर विषयच नाही. त्यांचं नावच जलाल आहे म्हणल्यानंतर ते मेकअप पण असं करतात की मेकअप बघूनच 4 लोक जळाले पाहिजे. तर खरंच खूप सुंदर आहे. आणि काय ह्या झिपऱ्या माझ्या मध्ये येतात ते ठीक आहे. झिपऱ्या कसं छान दिसाव्या असं करावं लागतात ना, त्यामुळे सॉरी. झिपऱ्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि बघा तुम्ही कशी दिसते आहे मी. तर चलो आता आपण भेटूया आपण माझ्या हिरोला जो तर हा गाण्यातला हिरो आहे. आणि त्यांनी मोबाईल का फेकला तो पण अल्ट्राचा ते तुम्हाला लवकरच गाण्यामध्ये कळेल. हे गाणं अतुल नाडे ह्या चॅनलला येणार आहे. आणि ऑलरेडी अतुल नाडे कोण हे तुम्हाला जर बघायचं असेल तर माझा दुसरा पार्ट बघावं लागेल. आणि हा क्युटी कोण आहे. आणि गाणं खूप भारी आहे, गाणं मस्त झालेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग बघायला मिळेल. मोबाईल का फेकला ह्याचं एक लय महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही जर गाणं आल्यानंतर जर बघताल तर तुम्हाला कळेल. आणि हा तिसरा आउटफिट आहे. तर मी रिअल लाईफमध्ये कधी चीट केलेलं नाही कोणासोबत.
पण गाण्यामध्ये करावं लागते. आता ते तुम्हाला कळलंच गाणं आल्यानंतर. आणि हा कोणता लुक आहे, कारण नवरी तर मी रिअल लाईफमध्ये झाले नाही, पण बघा ना आता मला गाण्यामध्ये व्हावं लागतं. ते नवरीचा लुक झाला आहे, पण इतका पाऊस जबर आला की त्यामुळं ते रहित झालेलं आहे. आणि मेकअप फॅनॅटी आवडत आहे जलाल सर, त्यामुळं मी पण आवडून निघाले घरी. आता दुसरा पार्ट तुम्हाला लवकर बघायला मिळेल की नवरीच्या लुकमध्ये काय केलं आहे. तर भेटूया उद्या. बाय, गुड नाईट.